जगात सध्या युद्धाचं वातावरण आहे. एका बाजूला अमेरिका इराण यांच्यातला संघर्ष अजूनही सुरूच आहे, तर दुसऱ्या बाजूला चीन सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवतोय. पाकिस्तान सुद्धा भारताविरोधात कुरापती काढण्याची एकही संधी सोडत नाहीये. त्यामुळेच भारताला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढावं लागू शकतं अशी चर्चा अनेक वर्षांपासून होते. पण अशा परिस्थितीत भारत फक्त बघ्याची भूमिका घेत नाहीये. उलट भारताने गेल्या काही वर्षात आपल्या अण्वस्त्र क्षमतेत मोठी वाढ केली आहे. SIPRIच्या ताज्या अहवालानुसार भारताने गेल्या 3 वर्षात तब्बल 26 अणुबॉम्बची भर घातली असून देशाचा अण्वस्त्र साठा आता 190 वर पोहोचला आहे. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने प्रथमच काही अण्वस्त्रे थेट क्षेपणास्त्रांवर तैनात केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. म्हणजे गरज पडल्यास तात्काळ प्रतिसाद देण्याची भारताची क्षमता आता आणखी वेगवान आणि प्रभावी झाल्याचं मानलं जात आहे. मात्र भारताने 3 वर्षात 26 अणुबॉम्ब का वाढवले? अणुबॉम्ब क्षेपणास्त्रांवर तैनात करणं म्हणजे नेमकं काय? आणि भारत पाकिस्तान आणि चीनशी एकाच वेळी सामना करू शकतो का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. भारताकडे आता 190 अणुबॉम्ब आहेत. हे ऐकून अनेकांना वाटेल ठीक आहे, यात एवढं मोठं काय? पण खरी बातमी फक्त अणुबॉम्बची संख्या वाढल्याची नाहीये, तर भारताने पहिल्यांदाच शांततेच्या काळात 12 अणुबॉम्ब थेट क्षेपणास्त्रांवर तैनात केल्याची आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जगभरातील धोरणकर्त्यांचं लक्ष आता भारताकडे वेधलं गेलंय, अशी माहिती SIPRI अर्थात स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने दिली आहे. जगभरातील अण्वस्त्र साठ्यावर लक्ष ठेवणारी ही एक प्रतिष्ठित संस्था मानली जाते. SIPRIच्या 2026च्या अहवालानुसार जगात सध्या 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. अमेरिका, रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, ब्रिटन, फ्रान्स, उत्तर कोरिया आणि इस्रायल या देशांकडे मिळून 12,000हून अधिक अणुबॉम्ब आहेत. त्यापैकी हजारो अणुबॉम्ब तातडीने वापरण्याच्या स्थितीत ठेवण्यात आले आहेत. या यादीत भारताकडे 190 अणुबॉम्ब आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 180 होती. म्हणजेच एका वर्षात भारताने आपल्या अण्वस्त्र साठ्यात 10 अणुबॉम्बची भर घातली आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत आणि गेल्या काही वर्षात त्यांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. मात्र चीनचा वेग वेगळाच आहे. चीनकडे आता 620 अणुबॉम्ब आहेत आणि तो दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपली अणुशक्ती वाढवत आहे. पण आता प्रश्न असा आहे की अणुबॉम्ब तैनात करणं म्हणजे नेमकं काय? हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या सैनिकाकडे बंदूक आहे, पण गोळ्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. हल्ला झाला तर त्याला आधी गोळ्या आणाव्या लागतील, बंदूक भरावी लागेल आणि मग ती वापरावी लागेल. यासाठी काही वेळ लागतो. अण्वस्त्रांच्या भाषेत त्याला डिमेटेड सिस्टीम म्हणतात. म्हणजेच अणुबॉम्ब आणि त्याला वाहून नेणारं क्षेपणास्त्र वेगवेगळं ठेवलेलं असतं. भारताने आतापर्यंत हीच पद्धत वापरली होती. सुरक्षेच्या कारणांमुळे अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली जात होती. पण आता SIPRIच्या अहवालानुसार भारताने पहिल्यांदाच 12 अणुबॉम्ब थेट क्षेपणास्त्रांवर बसून ठेवले आहेत. यालाच मेटेड डिप्लॉयमेंट असं म्हणतात. याचा अर्थ असा की गरज पडल्यास ही शस्त्र काही मिनिटात वापरण्यास तयार असतील. आता प्रश्न पडतो की भारताने असा बदल का केला? यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारताचा न्यूक्लिअर ट्रायड. न्यूक्लिअर ट्रायड हा शब्द ऐकायला अवघड वाटतो, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. एखादा देश जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही मार्गांनी अणुहल्ला करू शकत असेल तर त्याच्याकडे न्यूक्लिअर ट्रायड आहे असं मानलं जातं. भारताने 2018 मध्ये INS अरिहंतच्या यशस्वी चाचणीनंतर ही क्षमता मिळवली. विशेषतः अणुपाणबुड्या भारतासाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत, कारण युद्ध झालं तर शत्रू जमिनीवरील मिसाईल बेस किंवा हवाई तळ नष्ट करू शकतो, पण समुद्राच्या खोल तळाशी लपलेल्या अणुपाणबुडीचा शोध घेणं अत्यंत कठीण असतं. त्यामुळे भारताकडे नेहमीच प्रतिहल्ला करण्याची क्षमता राहते. यालाच संरक्षण क्षेत्रात सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी असं म्हणतात. म्हणजे शत्रूने आधी हल्ला केला तरी त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता. त्यामुळे INS अरिहंत आणि INS अरिघात सारख्या पाणबुड्या जेव्हा समुद्रात गस्तीसाठी जातात तेव्हा त्यांच्यावर अणुबॉम्ब बसवलेली क्षेपणास्त्रे आधीपासूनच तैनात असणं गरजेचं असतं. त्यामुळे भारताने 12 अणुबॉम्ब तैनात करण्यामागे हे एक मोठं कारण मानलं जातं. दुसरं कारण म्हणजे पाकिस्तान. भारताने 2003 मध्ये नो फर्स्ट यूज धोरण स्वीकारलं. याचा अर्थ भारत कधीही पहिला अणुहल्ला करणार नाही, पण जर भारतावर अणुहल्ला झाला तर त्याला अत्यंत कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. पाकिस्तानची भूमिका मात्र वेगळी आहे. पाकिस्तानने कधीच नो फर्स्ट यूज धोरण स्वीकारलेलं नाही. उलट त्यांच्याकडे NASR सारखी टॅक्टिकल न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत. या कमी अंतरावर अणुहल्ला करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानकडून निर्माण होणाऱ्या धोक्याचा विचार करूनच भारत आपली तयारी अधिक मजबूत करत असल्याचं मानलं जातं. तिसरं आणि कदाचित सर्वात गंभीर कारण म्हणजे चीन. आज चीन फक्त भारताचा शेजारी देश नाहीये, तर आशियातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा देश आहे. तिबेट आणि सीमावर्ती भागात चीनने अनेक क्षेपणास्त्र तळ उभारले आहेत.
त्याच्या DF-26 सारख्या मिसाईल्स हजारो किलोमीटर दूर लक्ष भेदू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चीनकडे आता 620 अणुबॉम्ब आहेत. म्हणजेच भारताच्या तुलनेत SIPRIच्या मते चीन दरवर्षी सुमारे 100 नवीन अणुबॉम्ब आपल्या साठ्यात वाढवतोय. त्यामुळे भारताला सुद्धा आपली अणुक्षमता वाढवणं भाग पडतंय. याच कारणामुळे भारत आता अग्नी 5 आणि भविष्यातील अग्नी 6 सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर भर देतोय. या क्षेपणास्त्रांची रेंज इतकी मोठी असेल की चीनमधील कोणतंही महत्त्वाचं शहर त्यांच्या टप्प्यात येऊ शकतं. मात्र यानंतर सर्वात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे भारत, चीन आणि पाकिस्तान या दोघांशी एकाच वेळी सामना करू शकतो का? जर फक्त अणुबॉम्बच्या संख्येवर नजर टाकली तर चित्र भारतासाठी फारसं अनुकूल दिसत नाही. कारण चीन आणि पाकिस्तानकडे मिळून जवळपास 790 अणुबॉम्ब आहेत, तर भारताकडे फक्त 190. पण अणुयुद्धाचं गणित हे क्रिकेट किंवा फुटबॉलसारखं नसतं. इथे जास्त संख्या म्हणजे विजय असं नसतं. संरक्षण तज्ज्ञांच्या मते अणुबॉम्बचा उद्देश युद्ध जिंकणं नसतो, तर युद्ध होऊच न देणं हा असतो. कारण एखाद्या देशातील काही महत्त्वाच्या शहरांवर मोजके अणुबॉम्बसुद्धा प्रचंड विनाश घडवू शकतात. त्यामुळे कोणताही देश अणुयुद्धाचा धोका सहजासहजी पत्करत नाहीत. यालाच न्यूक्लिअर डिटरन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच तुमच्याकडे इतकी ताकद असावी की शत्रूने हल्ला करण्याचा विचार करण्यापूर्वीच 10 वेळा विचार करावा. आणि कदाचित म्हणूनच भारताचा सध्याचा भर फक्त अणुबॉम्बची संख्या वाढवण्यावर नाही आहे, तर प्रतिहल्ला करण्याची क्षमता अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह बनवण्यावर आहे. 12 अणुबॉम्बची तैनाती हा त्याच रणनीतीचा एक भाग मानला जातो. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की चीन अणुशक्ती झपाट्याने वाढवतोय. पाकिस्तान सतत आक्रमक भूमिका घेतोय आणि अशा परिस्थितीत भारतसुद्धा आपली तयारी अधिक मजबूत करत आहे. त्यामुळेच पुढच्या काही वर्षात आशियातील सामरिक समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलताना दिसू शकतात. आता भारताने अण्वस्त्रांच्या बाबतीत उचललेलं हे पाऊल फक्त सुरक्षेसाठीची खबरदारी आहे की भविष्यातील मोठ्या रणनीतीची सुरुवात हे येणारा काळच ठरवेल. आणि याबाबत तुमचं मत काय? भारताने अण्वस्त्र साठा वाढवणं आणि काही अणुबॉम्ब थेट क्षेपणास्त्रांवर तैनात करणं योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.